नमस्कार. आणखीन एका व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी प्राजक्ता आणि आपल्या चॅनलचं नाव आहे प्रागा. सो पुन्हा एकदा मी ट्रॅव्हल व्लॉग घेऊन आली आहे. आता रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11:30 आणि आम्ही निघतो आहे मालवणला जायला. आणि खूप जोरदार पाऊस सगळीकडे पडला, आमच्या इकडे सुद्धा पडतो आहे माहीमला. सो निघतो थोड्या वेळातच. गाडीने जाणार आहोत यावेळेस, बाईकने नाही जाणार आहोत. आणि मालवण ही अशी ट्रिप आहे ना की दरवर्षी झालीच पाहिजे. सो लास्ट इयर पण आमची जूनला आम्ही मॉन्सून राईड केलेली आणि आता मेमध्ये करतो आहे, पण तरी पण आमची मॉन्सून ड्राईव्हच होणार आहे कारण की पाऊस नेमका आजच सुरू झाला आहे, तो पण फुल तुफानमध्ये. सो या जर्नीमध्ये तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आपण कसं असतं आपला मुंबई गोवा हायवे आता रेडी झाला आहे बोलतात, तो ते सगळा अनुभव रात्रीचा प्रवास तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. तर आलेली आहे ह्या महाराजांची गाडी मस्तपैकी. तर चाललं आहे मालवणला आणि ते बाप्पाचे आशीर्वाद घेऊन सुरुवात करू ट्रिपला. एवढी सगळी जण आहेत. चला गणपती बाप्पा मोरया. चलो अभी हम निकल रहे हैं इस तूफान में. पाऊस गाडी. हाँ अभी तुम्हाला आमची गाडी दाखवतो, आमची सवारी मालवणची. ठेवलं तू नाही म्हणजे असं काय. अच्छा विघ्नहर्ता ना. अच्छा ही आहे आमच्या मित्राची गाडी आणि विघ्नहर्ता. वा मस्त. चला पप्पा बाय. पप्पा सोडायला आले. तर आम्ही निघालोय. तू का दमली एवढी? नाही, मी फक्त हेअर वरती बांधले. वन्स मोर. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे आम्ही निघालो आहे. बाकी आहे पेट्रोल भरायचं. सीएनजी भरून आलोय, फक्त पेट्रोल फुल करून टाकूया. सीएनजी बीएनजी शोधायचं हे काय, हे नाही टेन्शन नाही. हा काय हे मी काय म्हणतो 2,000 रुपये देऊन टाका. नाही भेटलं पाहिजे ट्रॅफिक होतं पावसामुळे. बिनवेल साईडला पनवेल बिनवेल मध्ये आपण घुसायचं नाही, JNPT जाऊया. मला सांगितलं असतं तर मी आले असते. एकटी नाही पण त्याला घेऊ. पण तरी भरायला बरं वाटलं असतं. त्याला 60ची स्पीड होती, ते 71ला त्याही फाईन मारले मला. 11 वरती बांधलेला आहे. कुठे एक्सप्रेस हायवेला, कुठे एक्सप्रेस हायवे पुढे एक्सप्रेस 60चा आता टर्निंग होता ना. टर्निंग तुझी कामर है चाल शेती शेती. यूट्यूब कनेक्ट कर. यूट्यूब माझा फोन का नाही, तू बोल काय लाव. और इधर लग गया ट्रैफिक. हा आणि ते गरमागरम मस्त अंकिताने साबुदाणे वडे बनवून आणलेत. वा चटणी. सीएनजी नाही, शिरडून पुढे आहे बोलतो. कशेडी घाट नाही हॉन्टेड आहे. कशेडी घाटच्या मागे. आणि मी जाता रजिताईचा कॉल आला तर मी गाडी थांबवली आणि एकदम कावगत थांबली. फोन आला म्हणून थांबवली. फोन काढला आणि त्याशी बोलतोय तर मला शिटीचा आवाज आला. तर मी पाठीबाजूला कोण नव्हता. त्याशी बोलते, परत शिटीचा आवाज आला, पाठीबाजूला कोण नाही. नंतर मग मी जशी गाडी चालू करायला ना, तर आता माहिती आहे आपलं पाठचा माणूस जेव्हा बसतो खांद्यावर हात ठेवून गाडी पूर्ण हलते ना, त्या हिशोबात कोणतरी बसला. तर मी लगेच पाठी बघितला. लिटरली मला असं वाटलं कोणतरी माझ्यासोबत म्हणजे पाठीमागे बसला. रिकामी आपली. तिथून जी मी गाडी काढली ना, ती डायरेक्ट घरी थांबवली. बापरे. तेव्हा मला मी जेव्हा तिथे जाऊन त्याला बोललो ना, मग कशी तरी घेतली ना, मी माझ्या या बुलेटला असं मॉडिफाय करून टाकेल ना, हँडल बिंडल पण असं लावून. पण आता कुठे पोहोचलोय? क्रॉस करून आलो पुढे. आणि ते डायव्हर्जन दाखवू द्या पुढे. अजून काम चालू आहे ना. सीट पण व्हेंटिलेटेड त्यांच्या गाड्या कसं आहेत ना. हा ते तर आहे. सीट वरून ते दिलं आहे ते नाही. मोठे मोठे कंटेनरला कसले कॅमेरे असतात, तुला ते मागे दिसत नाही ना. तर करू कुठे थांबलो आपण?
कुठे थांबलो? कुठे पोचलो? कोलाडला पोचलोय आम्ही आणि चहा ब्रेक घेतलाय. वाजले आहेत 2:30. मस्त पाऊस पडला आणि असा छान मातीचा सुगंध. अत्तराचे भाव उतरले. खूप मस्त. घरी मागलेला खाऊ खातोय. चहा आलाय आपला. काय माझ्याकडे पण गाव आहे. मी गेलो तरी बोलते गाव कधी विकू नका म्हणतात. आता काशीत बुक जाईल. काशीत बुक जाईल. कशेडी. आता थोड्याच मिनिटात कशेडी भोगता येईल. आणि वाजले आहेत सकाळचे 4 वाजले. 4:12 4:12. मित्रांनो फायनली आपला भोगतो इलेला. कशेडी भोगतो. किती मिनिटात पार करतो आपण ते? आपण मोजलेलं एकदा. पूर्ण कशेडी घाट हा पूर्ण भोगत्यातून. दुसरी लाईन पण चालू आहे ना ती. काय घाट क्रॉस करायला किती अर्धा तास लागत असेल. काय 5 मिनिटांमध्ये घाट क्रॉस. उडी बाबा. आता जर घाटातून जायचं असेल तर रस्ता हाच आहे का? घाट बंदच करून टाकले काय? मला समजतच नाही काय सीन आहे. घाट बंदच करून टाकलाय वाटतं. घाटाचा रस्ता असणार. दिसलाच नाही घाटाचा रस्ता. पण मी बघितला मागच्या वेळेला पण नाही दिसला मला. बंदच करून टाकलाय की काय? हा इकडून नव्हता वाटतं घाटाचा रस्ता. ही साईडला मस्त केलंय बघ वारली पेंटिंग. एंटर केलंय आपण. वाह. अजून इथे हे सगळं करणार म्हणजे लाईट्स वगैरे. अच्छा. हे वरती काय असेल? लोमचं लाईट्सच आहेत ना ते. कनेक्शनच आहे. लाईट लावायचं. एंड आहे काय तो? नाही ना वेळ. फायनली संपलेला आहे. वा काही मिनिटातच पार. मध्येच नॅनोला पण ते ब्लॉक करायला. हे पहा केडमधलं काळकाई देवीचं मंदिर किती सुंदर आहे. आत्ता सध्या तर बंद आहे. सकाळचे 4:45 झालेले आहेत. आणि हे पहा आम्ही थांबलो आहे सर्वजण. पाया पडायला आलो होतो पण मंदिर बंद आहे. आम्ही आमची जर्नी झाली का परत जाता जाता इथे पाया पडायला येऊ. तर आम्ही आता पोचलोय चिपळूणला. 5:20 झाले. चला काय बघताय? त्यांना तिकडच्या गाड्या बघतात ते. 5:20 झाले. 5.5 तासात पोहोचलो. 5.5 तासात पोचलो आम्ही मुंबईवरून चिपळूणला. नाईस. आता जरा चहा पिऊया. दाजीबा अमृतुल्य. चलो चला मस्तपैकी चहा पिऊया. ती थंडी नाही वाटत आहे एवढं. तिथे मागं खूप थंडी वाजत होती. जरा चहा वगैरे घेऊया. नाश्ता केला मस्त. किती टोटल प्लेट झाले? 12 आंबोळ्या झाल्या. ओके 4 आंबोळ्यांचे झाले 80. मेदूवडा, एक मेदूवडा आणि पोहे. 4 आंबोळे झाले. अँड इट्स अ ट्रान्झिशन टाईम. हळूहळू अंधारातून उजेडात जाऊ आणि मग डोळ्यावर सापडे येतील.
डिफेंडर आवडते मला असं मी बोलणार होते. साखरपा. तर आम्ही आता पोचलोय साखरपा. आवडा असा घाट क्रॉस करून. खूप जास्त मोठा घाट होत. नागमोडी वळण भरपूर. आता जरा ब्रेक घेतोय. कॅमेरा स्टँड आणायला पाहिजे. बस आहे ना ये मस्ती के नजारे हैं तो ऐसे मेरे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक. तर आपण कुठे पोचलोय ग? आता पोचू ना 1 तासात? नाही 1 तास 15-20 मिनिटं. तर आमचा मालवणचा जो मॉन्सून राईड झालेला त्यात अंकिताचा भाऊ नाही पुतणे ना भाचा होता. तर तो आता आपल्याला भेटतोय गोव्यावरून येतोय. सो त्यासाठी आम्ही आता थांबलो आहे. मग जाऊ पुढे आपल्या जिथे बुकिंग केलेलं आहे दरवेळी आम्ही तिथे राहतो तिथे आता जाऊ. काही मिनटात पोचू. जवळ पोचलो आहे. मस्त एक झोप झाली. बरं वाटलं. सगळे बॉयज गेलेत त्याला आणायला. थांब ना मी मागे. आणि हे माझं गाव इकडनं. हा आहे कट्टा बाजार आमचा. विठ्ठल रखुमाई मंदिर. हरे कृष्ण हरे कृष्ण. काय भेटणार आहे? काय पाहिजे इकडे? आपण खायला बाजार भरलाय. अरे चोकायला भेटतील आरामी. उतर्या अरे पण खराब असले तर आतमध्ये बोल एकदम फणस भेटणार रे माझ्या माहेरी. आत्याच्या गावी पण भेटेल फणस. आम्ही पोचलोय ऑलमोस्ट. आणि आता मस्तपैकी नाश्ता करायला आलोय. घावणी चटणी मालवण स्पेशल. इथे घावणे चटणी आलेली आहे. नाश्ता गरम गरम. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. हॉटेल हाय टाईड. पाणी पिओ गाईस. पाणी पिऊ. मागे मस्त स्पॉट आहे आपला. वाव कलर बिलर केलाय भारीच. त्याला विचार ना इथे लावली का तिथे लावली तर चालेल काय? सावलीच पुढे आहे तिथे झाड आहे. आणि हॉटेल हाय टाईड आम्ही आलो इथे. आता नंतर पूर्ण व्ह्यू दाखवते. इकडे आम्ही नेहमीच होतो. इकडे मस्त आपलं जेवणाची सोय वगैरे. आणि बघा समोर मस्त
समुद्राचा व्ह्यू आणि इकडे यांचं हॉटेल कॉटेज. माती ओली झाली आहे ना. बघा मस्त समोर व्ह्यू. तर मस्त फ्रेश वगैरे झालो आहे. रूम्स मिळाले आहेत आणि बघा मागे व्ह्यू आणि इकडे आमची ही बाल्कनी घेतली. ही आमची रूम आहे. आम्ही 6 जण आहोत. एकच रूम घेतली, खूप मोठी आहे. सो झोपायला असं राहायचं फक्त, बाकी आता बाहेरच फिरायचं. तर छान रेडी झालो आहे आणि हा व्लॉग इथेच एंड करते. आणि आता आम्ही चाललो आहे सुनामी आयलंडवरती. सो आज काय काय कुठे कुठे फिरू हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. तर तुम्हाला आजचा व्लॉग जो मुंबई टू मालवण जर्नी आम्ही रात्री केली, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे प्रागा. परत बाय, टेक केअर.